नमस्कार मंडळी. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी खास परंपरा आपण पाळतो. आपल्या पूर्वजांसाठी भोजन बनवून पात्र टाकण्याची. पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी पळसाच्या पाण्याचं पत्रावळीला इतकं महत्त्व का असतं? आज मी बाहेर गेली, हे बघू शकता, हे पळसाची झाडं. खूप झाडं होती. सगळीकडे पळसाच्या पाण्याचे झाडं. मी भरपूर झाडाचे पत्रावळीसाठी मी पानं तोडून आणली आहे. तुम्ही बघू शकता. आणि खूप फ्रेश आणि ताजे. सगळीकडे मार्केटमध्ये पण विकायला आले, पण मी बाहेर गेल्यामुळे मला बरीच झाडे मिळाली, तर मी घेऊन आली पत्रावळी बनवायसाठी. आज अक्षय तृतीयेच्या दिवशीला खास महत्त्व असतं. आणि पत्रावळी बनवणं काही रॉकेट सायन्स नाही आहे. आपण लहानपणी पण असंच बनवत होतो. आणि आज मी आपल्या हाताने बनवत आहे. अगरबत्तीच्या छोट्याशा काड्या काढलेल्या आहे आणि एकाला एक जॉईन करून छान आता असं मी ताटाप्रमाणे पत्रावळी बनवत आहे. पूर्वीच्या काळी अशाच पत्रावळी विकायला यायच्या. लग्न समारंभामध्ये ह्याच पत्रावळी राहायच्या. पण आता आधुनिक काळ आलेला आहे. आता नुसतं प्लास्टिक आणि फायबरच्याच पत्रावळ्या राहतात. आणि आजच्या दिवशीच फक्त अशा पत्रावळी विकायला येतात आणि त्यामुळे गरीब लोकांना रोजगार पण मिळतो. तर बघू शकता. आणि मला खूप मस्त वाटत आहे. इतक्या वर्षानंतर मी पत्रावळी बनवत आहे. आणि हीच पत्रावळी मार्केटमध्ये 10 रुपयाला प्रत्येकी एक मिळतं. पण स्वतः घेऊन आलेलं आणि स्वतः बनवण्याचा आनंद तो वेगळाच काही असतं. आणि पळसाचे पानं एक आयुर्वेदिक आहे आणि हे काही दिवसापूर्वी होळीच्या वेळेस खूप फुलं पण आणले होते. याचा आपण रंग बनवतो, नैसर्गिक रंग. आणि हे झाडांसाठी खूप छान असतं. आता मी द्रोण बनवत आहे. याच्यामध्ये आपण कढी, पणं, जे आता आपल्यामध्ये नाही आहे मोठे व्यक्ती, त्यांच्याकरता आज मी अक्षय तृतीयाला ताट हे करत असते. तर मी साधं ताटात त्यांना जेवण न देता पत्रावळीमध्ये देतं. आणि याचं मुख्य कारण पण असतं. पूर्वीपासून प्रथा असतं की अशाच पानांमध्ये त्यांना जेवू घालायचं. आणि सर्वांनाच माहिती आहे. आणि खरंच छान वाटते. आणि एक हँडमेड असल्यामुळे एक वेगळी सॅटिस्फॅक्शन मिळते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जे आपल्या घरातील वडीलधारी जे मंडळी आपल्यात नाही आहे, त्यासाठी आपण पात्र टाकतो आणि पळसाच्या पत्र्यावर त्यांना जेवण वाढतो. ही फक्त एक परंपरा नाही, आपण आपल्या पूर्वजाबद्दलची एक श्रद्धा आणि प्रेम असतं. या दिवशी वाळाला पण खूप महत्त्व असतं. आता बघू शकता तुम्ही. मी आता पत्रावळी बनवत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे बनवताना? कारण बरेच वर्षानंतर आता मी बनवली आहे आणि ही उद्याला मी ओल्या कपड्यामध्ये ठेवते आहे. कारण पानं गरमीचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस लवकर सुकून जाते. आता हे सगळं मी आता थोडंसं ओल्या कपड्यामध्ये ठेवते म्हणजे फ्रेश राहील. आणि मी बनवलेले आहे आणि छान वाटलं मला. आणि पळसाच्या पाण्याच्या पत्राचे फायदे पण खूप असतात आणि पर्यावरणासाठी खूप चांगलं आहे आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. यामुळे प्लास्टिक किंवा फायबरच्या ताटांचा वापर कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरीब लोकांना रोजगार मिळतो. तसंच या दिवशी वाळाला पण खूप महत्त्व असतं. मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जरूर बघा. आणि मी वाळा पण आणलेला आहे. ह्या वाळा मी पंचमुखी हनुमानजीच्या मंदिरातून आणलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी तिथे मागच्या वर्षी पण मी आणला होता आणि माझ्या गार्डनमध्ये लावला. खूप मला वाळा मिळाला. आता मी उद्या ह्याचा वाळ्याचा उपयोग करेन. आपण आंब्याचं पन्हं बनवतो, त्याच्यामध्ये विड्याचं पूर्ण साहित्य राहते आणि हा वाळ्याच्या मुळ्या असं एक टाकून छान मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवायची. आणि हा आयुर्वेदिक पन्हं खूप टेस्टी लागतं. आणि माठात पण टाकायचं त्याच्यामुळे आपल्या शरीराला थंड हवा मिळतो. वाळ्याचं पाणी पिल्याने उष्णता कमी होते, मूत्ररोगावर खूप चांगलं राहते. म्हणून ह्या वाळ्याचा उपयोग मी उद्याच्या पूजेसाठी आणि पाण्यासाठी करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप झाडं होते पळसाचे आणि झाडं लावलेले पण आहे. तर मी थोडे थोडे पानं आणलेले आहे आणि हे पानं खूप मस्त आहे, थोडे कडक आहे आणि लवकर आपले पानं हे खराब होणार नाही.
तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक गोष्टीच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हालाही असं छान वाटत असेल की आपण पण असं पत्रावळी बनवलं पाहिजे. आणि हे बघा किती छान वाळा आहे आणि हा ओरिजिनल आहे. याच्या पुण्याचा खूप सुंदर सुगंध येतो, खूप मस्त सुगंध येतो. तर एकदा एक लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका.